रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे श्रीखंड कसे तयार करायचे। नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे, गुढीपाडवा येणार आहे, त्यासाठी आपण श्रीखंडपुरी करतो। त्यासाठी आज आपण श्रीखंडाची रेसिपी बघणार आहे। श्रीखंड तयार करण्यासाठी मी इथे चक्का तयार करून घेतलेला। चक्क्याची रेसिपी मी तुम्हाला आधीच दाखवलेली आहे। त्यासाठी 1.5 किलोचा चक्का केलेला आहे। साधारण 600 ग्रॅम इतका चक्का आहे। त्यानंतर 1.5 वाटी साखर, ही 1 वाटी, अर्धी वाटी पिठी साखर, 3 ते 4 काजू, 2-3 बदाम, 3 हिरवी वेलची, 4 ते 5 केशरच्या काड्या आणि पिवळा रंग। आता आपण सर्वप्रथम चक्क्यामध्ये साखर मिक्स करून घेऊ। त्याआधी आपण हिरवी वेलची सोलून वेलचीची आणि जायफळाची थोडी पूड करून घेऊ। इथे मी वेलची आणि जायफळाची पूड करून घेतली आहे। आपले काजू बदामचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहे। आपण आपल्याला विस्करच्या साहाय्याने चक्का चांगला फेटून घ्यायचा आहे। यामध्ये आपण पिठी साखर घालून चक्का व्यवस्थित फेटून घेणार आहे। चक्का चांगला विस्करच्या साहाय्याने चांगला फेटून घ्यायचा आहे। यामध्ये आपण साखर मिक्स केली आहे। आता उरलेली अर्धी वाटी सुद्धा आपण साखर मिक्स करून घेऊ आणि चक्का चांगला फेटून घेऊ। आपले श्रीखंड चांगले सॉफ्ट झालेले आहे, चांगले फेटले गेलेले आहे। यामध्ये आपण आता वेलची पूड घालू। त्यानंतर केशरचे धागे घालू आणि व्यवस्थित पुन्हा फेटून घेऊ। आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर फूड कलर घालायचा आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। मी अगदी थोडाच फूड कलर घातलेला आहे। तुम्हाला जास्त येल्लोइश आवडत असल्यास तुम्ही अजून कलर त्यामध्ये घालू शकतात। तसेच केशरची क्वांटिटी सुद्धा वाढवू शकतात। सर्वात शेवटी यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपले श्रीखंड तयार झालेले आहे। आपले श्रीखंड आता तयार झालेले आहे। तर आपण एन्जॉय करूया ड्रायफ्रूट श्रीखंड। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। असेच तुम्हाला काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वादघरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद मैत्रिणींनो।